मध्ये आपण बघणार आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध अशी देवीची देवळं। तर मंडळी, सगळ्यात प्रथम क्रमांकावरती येतं आपल्या करवीर निवासिनीचं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। हे मंदिर साधारण चालुक्य काळातील असावं असे जाणकार सांगतात। कोल्हासुराचा वध करून झाल्यानंतर कोल्हासुराने मागितलेल्या वराप्रमाणे या नगरीला कोल्हापूर असे नाव दिलं गेलं। फक्त नवरात्रीमध्येच नाही तर इतर वर्षातल्या महत्त्वाच्या सणाला सुद्धा इथे प्रचंड गर्दी असते। मंदिराला प्रमुख 4 दिसांना 4 दरवाजे आहेत आणि मंदिराच्या आवारामध्ये इतर देवतांची सुंदर अशी मंदिरे आहेत। देवीची मूर्ती मात्र कृष्णशिलेत कोरलेली असून ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि देवीच्या पायाशी श्रीयंत्र आहे। लक्ष्मी अंबाबाईचं दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहे कात्यायनीच्या मंदिरामध्ये, जे की कोल्हापुरातलं अतिशय प्रसिद्ध आणि स्वयंभू असं मंदिर आहे। चला बघूयात हे मंदिर कसं आहे।